मृग नक्षत्र लागलंय पण हवा तसा पाऊस झाला नाहीये. 15 जून पर्यंत जे आहे ते हळदीची लागवड करावी लागते. 15 मे पासून 15 जून पर्यंत हा सगळा कालावधी असतो. त्यामुळे काही भागामध्ये हळदीची लागवड झालेली आहे, तर काही भागामध्ये सुरू आहे. साधारणतः वार्षिक हे सगळं पीक असल्यामुळे लवकरच हळदीची लागवड शेतकरी करत असतात. आणि ज्यांच्याकडे काही संरक्षित पाणी आहे त्या पाण्याच्या आधारावर आता ही सगळी हळद उगवावी यासाठी प्रयत्न शेतकरी करताना पाहायला मिळतोय. एकूण मृग नक्षत्र आलेलं असताना सुद्धा हवा तसा पाऊसच पडला नाही, त्यामुळे पेरण्या सुद्धा खोळंबलेल्या पाहायला मिळतात. वेगवेगळी जी काही पिकं आहेत ती पिकं आपली वाचली पाहिजेत, वाढली पाहिजेत, यासाठी तुषार सिंचन असेल किंवा ड्रिपच्या माध्यमातून शेतकरी आपल्या संरक्षित पाण्यावर आपली पिकं जतन करताना पाहायला मिळतात. याला ओलावा टिकून राहणं फार आवश्यक असतं, कारण त्याशिवाय हळदीचा कोंब जो आहे तो बाहेर निघणार नाही. त्यामुळं शेतकरी अशा पद्धतीनं तुषार सिंचनच्या माध्यमातून हे हळद उगवावी आणि ती निघावी यासाठी प्रयत्न करताना पाहायला मिळतोय. याशिवाय अद्यापपर्यंत पेरणी झालेली नाहीये, पाऊस नाहीये. शासन सुद्धा सांगते की जोपर्यंत पुरेसा पाऊस होणार नाही तोपर्यंत शेतकऱ्यांनी कुठल्याही पिकांची पेरणी करू नये. त्यामुळं सगळे पेरण्या ज्या आहेत त्या थांबलेल्या पाहायला मिळतात आणि शेतकऱ्यांना आता पावसाची प्रतीक्षा लागली आहे. कधी पाऊस पडतो आणि कधी पेरण्या होतात याबाबत शेतकरी चिंता करताना पाहायला मिळतात. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेशसह गजानन देशमुख, TV9 मराठी, नांदेड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.